नमस्कार. आज आहे दिनांक 21 मे 2026, वार गुरुवार. श्री शालिवाहन शके 1948, पराभव नाम संवत्सर, ऋतू सौर ग्रीष्म, उत्तरायण, तिथी अधिक ज्येष्ठ शुक्ल पंचमी, नक्षत्र पुष्य, योग गंड करण कौलव, सूर्योदय सकाळी 6:05, सूर्यास्त संध्याकाळी 7:06. सूर्य राशी वृषभ, चंद्र राशी कर्क. दिनविशेष गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 राजीव गांधी स्मृती दिन, आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन, आंतरराष्ट्रीय चहा दिन. आजचा दिवस हा शुभ दिवस आहे. अधिकमास महात्म्य या पोथीतील 5व्या अध्यायाची लिंक आपल्याला या शॉर्टच्या खाली मिळेलच. ऐकूया 5व्या अध्यायाचे कथासार. पूर्वजन्मीच्या द्रौपदीने दुर्वास ऋषींना विनंती केली. ते ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, मी जे तुला व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू नको. आता लवकरच या महिन्यापासून 3ऱ्या महिन्यात पुरुषोत्तम मास येत आहे. त्यात जर दानादिक कर्मे केली, उपवास केला तर अनेक पापे दूर होतात, इष्टवर प्राप्ती होते, अंतिम मोक्ष मिळतो. असे सांगून दुर्वासांनी तिला या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितले. पण त्या विद्वान मुलीने त्यांचे मत ग्राह्य न धरता सूर्य, शंकर, विष्णू, देवी व इतर महिने यासाठी करायची व्रते सुद्धा प्रभावी आहेत आणि अधिक मास तर मलमास म्हणून अनिष्ट मानला जातो असे सांगितले. दुर्वासांना अत्यंत वाईट वाटले, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून त्यांनी तिला शाप दिला नाही. मात्र एवढे म्हणाले की, मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावा लागेल. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असे त्या मुलीने ठरवले. कित्येक वर्ष तप झाल्यावर शंकर प्रसन्न झाले. शंकराने तिला विचारले, तुला काय हवे? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पती देही असे 5 वेळा म्हणाली. आणि शंकर म्हणाले, अरे अरे, 5 वेळा कशाला म्हटलेस? आता तुला 5 पती मिळतील. तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्यामुळे तुला दुःख भोगावे लागेल. तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील, तरी तुला मोठी पतिव्रता म्हणून मान मिळेल. काळजी करू नकोस. असे म्हणून शंकर अंतर्धान पावला. ती कन्या नंतर पुष्कळ दिवस जिवंत राहिली, कालांतराने मरण पावली. द्रुपद राजाने जो यज्ञ केला त्या यज्ञातून तीच कन्या प्रकट झाली. असे म्हणून पुढे श्रीकृष्ण म्हणाले, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिने निंदा केली, त्यामुळे दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती. पण ती मला बंधू मानते व माझी भक्ती करते, म्हणून मी तिला वाचविले. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही व्रताचरण करा, म्हणजे तुमचेही दुःख लवकर दूर होईल. असे सांगून पांडवांचे सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेले व पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असता स्नानदानादी व्रते केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपले राज्यपद परत मिळवले. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दृढधन्वा नावाचा राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची सेवा केली व तो गोलोकास गेला. त्याची कथाही बोधप्रद आहे, ती ऐक.